रुपाली चाकणकरांकडनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर चाकणकरांना दुसरा धक्का। चाकणकरांकडनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द। अशोक खरातच्या गैरकृत्यामध्ये दुरान्वयी संबंध नाही। खरातच्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट। रुपाली चाकणकरांना जबरदस्तीनं राजीनामा द्यायला लावला। सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्यामुळे पक्षानं राजीनामा द्यायला लावला। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। भोंदू खरातवरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी 2 गुन्हे दाखल। भोंदू खरातवरती महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचे 11 गुन्हे दाखल। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलेलं आहे। अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता। मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। विकृत भोंदूचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणं हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजावरचा आघात। खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवरती चित्रा वाघ यांचं वक्तव्य। विकृतीला व्हायरल होऊ देऊ नका, चित्रा वाघ यांचं आवाहन। खरात तुरुंगात दुसऱ्या बाबांकडनं राज्यातील सरकारचा हात दाखवून घ्यावा। राज्यात काय चाललंय हे पाहून घ्यावं, संजय राऊतांची टीका। 3 लिटर रॉकेलची टूम काढल्यामुळे देशातील जनतेच्या मनात लॉकडाऊनची भीती, राऊतांची प्रतिक्रिया। महिलांसोबत केलेलं कृत्य हा एक विधीचाच भाग। पोलीस चौकशीत भोंदू अशोक खरातचा अजब दावा। अशोक खरातचा कोठडीत देखील मंत्रजप सुरू, सूत्रांची माहिती। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, अशोक खरातची उद्विग्न प्रतिक्रिया। 1.5 वर्षापूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती। शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती। डॉक्टर भक्तानं खरातवरती उपचार केले होते। भोंदू खरातनं मरणाची भीती दाखवून फार्म हाऊस फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी उकळले। पुण्यातील राजेंद्र जासूद यांची तक्रार। फार्म हाऊससाठी तुर्कीतनं फर्निचर आणल्याची माहिती। कस्टम ड्युटी भरली की नाही याची तपासणी होणार। भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरात 2 टीम्सचा वापर करायचा। रेफरन्स आणि नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची माहिती। भोंदू खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे। एसआयटीकडनं खरात विरोधात माहिती देण्यासाठी 2 हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेत। त्यावर 100हून अधिक फोन कॉल्स करत नाशिक, पुणे आणि नगरमधील नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत। भोंदू खरात पूजेच्या नावाखाली भक्तांसमोर करायचा स्वर्गात जाण्याचा बनाव। जासूदांच्या खर्चातनं खरात ग्रीनलँडमध्ये गेला होता। राजेंद्र जासूद यांचा एफआयआर मध्ये उल्लेख। नाशिकमध्ये पोलिसांकडनं खरातचं कार्यालय असलेल्या ओकस प्रॉपर्टीची तपासणी। पंचनाम्यानंतर पोलिसांकडनं ओकस प्रॉपर्टीचं कार्यालय पुन्हा सील। खरातनं उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनाही जाळ्यात ओढलं। एका बड्या अधिकाऱ्याची बायकोही खरातच्या जाळ्यात अडकली। पोलिसांकडनं प्रकरणाचा तपास सुरू, तर दोन्ही महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची सूत्रांची माहिती। अशोक खरात माजी खासदार हेमंत गोडसेंचं भविष्य सांगतानाचा व्हिडिओ समोर। हेमंत गोडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी भोंदूबाबाकडे भविष्य बघण्यासाठी गेल्याची चर्चा। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना 6 आरोपी करण्याची मागणी। सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरात सोबतचे फोटो दाखवले। रुपाली चाकणकर आणि केसरकरांच्या संशयास्पद उपस्थितीवरती सुषमा अंधारे आक्रमक। अंधारेंनी अतुल सावेंचे खरात सोबतचे फोटो दाखवले, तर सुषमा अंधारेंनी दाखवलेल्या फोटोत तथ्य नाही। भोंदू खरातची आणि माझी ओळख नाही, अतुल सावेंचं स्पष्टीकरण। भोंदू खरातची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करण्यात यावी। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटेंची मागणी। शिंदे फडणवीस राज्यकर्ते आहेत, त्यांनी बुवाबाजीच्या नादी लागू नये। संविधानिक पदावरती बसलेल्यांनी अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे। खरात प्रकरणावरनं संजय राऊतांची प्रतिक्रिया। खरात प्रकरणी राजकारण बाजूला ठेवून फडणवीसांनी भूमिका घेतली। दाभोलकरांचाच वारसा फडणवीस पुढे नेत आहेत, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर सुळेंचं वक्तव्य संतापजनक आणि चीड आणणारं। सुळेंनी तात्काळ खुलासा करून त्यांचं विधान मागे घ्यावं, हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया।
भारतात लॉकडाऊन लागणार नाही, पंतप्रधान मोदींची माहिती. टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय. युद्धाच्या परिस्थितीवरनं सर्व मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची बैठक. संकटांचा यशस्वीपणे सामना करू, पंतप्रधान मोदींचं बैठकीत वक्तव्य. देशातल्या इंधन पुरवठ्यावरनं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींची एक्सपोस्ट. प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज. लॉकडाऊन लागणार ही अफवा, हरदीप सिंह पुरी यांचं स्पष्टीकरण. देशाकडे 60 दिवस पुरेल इतका तेल साठा. एका महिन्याच्या एलपीजी पुरवठ्याची पूर्ण व्यवस्था. इंधन टंचाई असल्याच्या अफवेनंतर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका. इतर देशात शटडाऊन सारखी स्थिती, मात्र भारतात उत्तम मॅनेजमेंट. लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. लॉकडाऊन बाबत काही अफवा पसरवू नका. योग्य पद्धतीनं युद्धजन्य संकटांना मोदीजी सामोरे जात आहेत. महापौर रितू तावडेंचं आवाहन. नागरिकांनी संयम बाळगावा, अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मोदींना मुख्यमंत्र्यांशी बोलायला 27 दिवस का लागले? मुख्यमंत्र्यांची चर्चेतनं काय निष्पन्न होणार आहे? संजय राऊतांचा सवाल. तर मोदींनी देशाला पुन्हा एकदा रॉकेलच्या रांगेत उभं केलं, रॉकेल वाटपावरनं राऊतांची टीका. राऊतांच्या अफवांनीच रांगा लागतात, देशात टंचाई नाही, नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. मोदींचं नेतृत्व मजबूत, राऊतांचा अजेंडा अराजकतेचा. स्वतःचा पक्ष वाढत नाही, इराणवरती सल्ले देतात, असा देखील टोला. मोदी 3 लिटर रॉकेल देत आहेत, अंधभक्तांसाठी ते हिंदुत्वाचे तीर्थ. संजय राऊतांची टीका. मोदींच्या चुकीच्या नियोजनामुळे देशात रांगा, राऊतांची टीका. तर राऊत काँग्रेसचं तीर्थ प्यायला लागलेत, त्यांच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. केंद्र सरकारकडनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांवरनं 3 रुपयांवर, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 0. इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता. पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करून मोदी सरकारनं मास्टर स्ट्रोक लगावलाय. महागाई नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मोदीजींचा मनापासून आभार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं. लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात. येत्या 3 दिवसात सर्व पात्र बहिणींच्या खात्यात सन्मान निधीचे पैसे जमा होतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. धारावीकरांना हक्काचं घर दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. ये पब्लिक है, सब जानती है. शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेंची वर्षा गायकवाड आणि ज्योती गायकवाड यांच्यावर टीका. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील दगडफेकीच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप यांचं आंदोलन. आंदोलनानंतर जगतापांकडनं विभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांची भेट. नवी मुंबई पालिकेचा केजी पासून इंग्रजीतनं शिक्षणाचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात. नवी मुंबई पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसे न्यायालयात जाण्याच्या तयारीत. नरहरी जिरवाळांना राष्ट्रवादी पक्षाकडनं अभय. कथित व्हिडिओ प्रकरणी जिरवाळांचा राजीनामा घेणार नाही. दरवेळी आरोप झाल्यास राजीनामा घेणं योग्य नाही, पक्षातल्या वरिष्ठांची भूमिका, सूत्रांची माहिती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी जिरवाळांचा मला फोन. 2-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. व्हिडिओमध्ये सत्यता असल्यास योग्य ती कारवाई होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. शरद पवारांच्या पक्षाचे 4 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा. मराठवाडा आणि विदर्भातील खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा. पवारांचे 8 पैकी 4 खासदार शिंदेंच्या सेनेत जाण्याची शक्यता. अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला. अपघाताची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे, लोकसभेत सुळेंची मागणी. अपघाताला 2 महिने झालेत, मात्र अद्याप न्याय मिळाला नसल्याचं वक्तव्य. डीजीसीएकडनं व्हीआयपी प्रवासासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर. केंद्र, राज्य आणि इतर मान्यवरांच्या विमान प्रवासासाठीच्या सूचना. व्हीआयपी उड्डाणांसाठी कडक सुरक्षा आणि ऑपरेशनल नियम लागू. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे लासलगावचे यात्रेकरू सौदीत अडकले. हज उमरासाठी गेलेले पती पत्नी 5 दिवसांपासून परतीच्या प्रतीक्षेत. कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण. हज यात्रेकरूंना सुरक्षित परत आणण्याची पटेल कुटुंबियांची सरकारकडे मागणी. साताऱ्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा मुबलक साठा. गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी रांगा लावू नका. नागरिकांनी घाबरून अफवांवरती विश्वास ठेवू नये, शंभूराज देसाईंचं नागरिकांना आवाहन. जालना शहरातल्या गांधी चमन परिसरातील एलपीजी ऑटो गॅस पंपावरती रिक्षा चालकांची गर्दी. शहरातील इतर पेट्रोल पंपावरील साठा संपल्यामुळे पंपावर चालकांच्या रांगा.
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी दुचाकी बैलगाडीत टाकून आणल्याची घटना समोर. पेट्रोल संपल्यामुळे तरुणाची दुचाकी रस्त्यातच बंद पडली होती. दुचाकी बैलगाडीत ठेवून पेट्रोल भरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रायगडच्या पोलादपूर तालुक्यात पेट्रोल डिझेलचा साठा संपला. 4 पैकी 3 पंपावरती खडखडाट, केवळ एकाच पंपावरती पेट्रोल शिल्लक. उद्योगपती मुकेश अंबानींना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. नैसर्गिक वायू चोरीच्या प्रकरणातील जनहित याचिका कोर्टानं फेटाळली. रिलायन्सनं ओएनजीसीच्या विहिरींमधनं नैसर्गिक वायू चोरल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडनं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट. बैठकीत महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची प्रगती, प्रलंबित प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध विषयांवरती सविस्तर चर्चा. भरणेंकडनं शेतकऱ्यांच्या हितासाठी एपीएमसी मार्फत थेट कांदा खरेदीची व्यवस्था करण्याची मागणी. सांगली पोलीस दलाच्या कार्यक्रमावरती आमदार रोहित पाटलांचा बहिष्कार. सांगली जिल्हा गुन्हेगारांच्या ताब्यात गेलाय का, रोहित पाटलांचा सवाल. अवैध धंद्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, रोहित पाटलांची भूमिका. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेची आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडनं पाहणी. सिंचन योजनेच्या पाणी वाटपावरनं खोत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. अनेक गावांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे खोत अधिकाऱ्यांवरती संतापले. साताऱ्यातल्या गोंधळानंतर धाराशिव जिल्हा परिषद सभापती पदासाठी खबरदारी. दगाफटका टाळण्यासाठी भाजपच्या मल्हार पाटलांनी खासगी बाउन्सर नेमले. सभापती पदावरती महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सभापती पदावरती दावेदारी होती. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उघडकीस आलेल्या बनावट पास रॅकेट प्रकरणी 5 जणांना अटक. अटकेतील आरोपींमध्ये मंत्रालयातील 2 कर्मचारी आणि विधानभवनातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश. नांदेडमध्ये अवैध दारू विरोधात बातमी छापल्यामुळे पत्रकाराचं अपहरण. बातमी छापल्यामुळे पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी. पत्रकार मनोज मनपुर्वे यांच्यासोबत घडला प्रकार. 5 जणांविरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाची हजेरी. काही गावांना पावसानं झोडपलं. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान होण्याची भीती. काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाला फटका बसणार. राज्यामध्ये 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचं आवाहन. पुण्याच्या खेड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ, शेतमालाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. साताऱ्याच्या जावळी, कोरेगाव, फलटण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे यात्रेच्या बुकिंगसाठी उभारण्यात आलेल्या तमाशा चालकांच्या राहुट्यांचं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात शेतीचंही नुकसान. सांगलीच्या तासगाव आणि मिरज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस. मने राजुरी परिसरामध्ये द्राक्ष बागांना मोठा फटका, तर धाराशिवसह लोहारा आणि तुळजापूर परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकांसह फळबागांना फटका बसलाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसानंतर पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. निर्यात बंदीमुळे जळगावच्या 40 गावांमधील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. केळीच्या उत्पादनाची वाढती आवक आणि दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी संकटात. स्थानिक बाजारपेठांवरती ताण वाढला असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणं कठीण. मुंबई शहर समुद्रकिनारी असल्यामुळे भूजलातील खारटपणा वाढण्यास सुरुवात. महापालिका मुख्यालयामध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत वैज्ञानिकांनी लक्ष वेधलं. विविध उपाययोजना करण्याची तज्ज्ञांची शिफारस. मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा थेट 37.1 अंश सेल्सिअसवर. पुढचे 2 दिवस तापमान कायम राहणार. मुंबईकरांचा शनिवार आणि रविवार हॉट असण्याची शक्यता. ठाणे महापालिकेच्या शाळांना पालकांची पसंती. 2025-26 या वर्षात 1937नं विद्यार्थ्यांची पट वाढल्याची माहिती. विद्यार्थ्यांची एकूण संख्या आता 27,132 इतकी झाली असून ती आणखी वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू. मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेतला जाणार. पश्चिम रेल्वेवरील 300 लोकल रद्द. गॅस पुरवठ्याबाबत स्पष्टता द्या. पुण्यातील हॉटेल असोसिएशनची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. गॅस नसल्यामुळे अनेक हॉटेल्स बंद, तर काही बंद होण्याच्या मार्गावर. पाईपलाईनद्वारे गॅस जोडणी करण्याच्या प्रशासनाच्या सूचना. पीएमपीकडनं महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं. महिला काँग्रेस शहर मंडळाची पीएमपीकडे मागणी. बस थांबे आणि बसमध्ये आपत्कालीन यंत्रणा आणि सीसीटीव्ही बसवण्याची मागणी. पीएमपी प्रशासनाला निवेदन.